महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचं दुर्दैवी निधन झालं आणि या निधनानंतर काही दिवस शरद पवार हे बारामतीमध्येच राहिलेले आपल्याला पाहायला मिळत होते। मात्र त्यानंतर 2 ते 3 दिवसांनंतर ते दिल्लीमध्ये जे अधिवेशन सुरू आहे तर त्या अधिवेशनाला जाणार होते। त्यासाठी ते 2 दिवसांपूर्वी मुंबईला गेले होते आणि मुंबईवरून आज दिल्लीसाठी अधिवेशनाला निघणार होते। मात्र बरेच कार्यकर्ते जे आहेत तर ते त्यांच्या मुंबईमध्ये सुद्धा त्यांनी भेट घेतली आणि आज पुण्यामध्ये जे त्यांचं मोदीबागेतलं निवासस्थान आहे तर या मोदीबागेतल्या निवासस्थानी ते दाखल झालेले आहेत। सकाळी 10:30 वाजता ते मुंबईवरून निघाले आणि मुंबईवरून थेट पुण्यातलं जे त्यांचं मोदीबागेतलं निवासस्थान आहे तर तिथे आलेले पाहायला मिळतात। खरं तर आपण पाहिलं की जेव्हा अजित पवारांचं निधन झालं त्यानंतर सुद्धा बारामतीमध्ये शरद पवार हे काही दिवस थांबले होते। त्यानंतर बारामतीवरून जेव्हा मुंबईला जायला निघाले म्हणजे मुंबईवरून त्यांना जे अर्थसंकल्पीय अधिवेशन आहे तर तिकडे जायचं होतं तर तिकडे जाण्याआधी सुद्धा ते बारामतीमध्ये ज्या ठिकाणी अजित पवार यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले त्या विद्या प्रतिष्ठानच्या इथे गेले होते आणि त्यानंतर ते तिकडनं मुंबईसाठी रवाना झाले। त्यामुळे आपण बघितलं की कशा पद्धतीने शरद पवार हे भावनिक झाले होते। त्यांनी तिकडे जाऊन त्यांचं पुन्हा एकदा त्या ज्या ठिकाणी अंत्यसंस्कार झाले त्या ठिकाणाच्या इथे ते गेले आणि तिकडनं मग त्यांनी बाकीचे त्यांचे दौरे सुरू केले। तर दुसरीकडे जेव्हा ते दिल्लीला अधिवेशनाला जाणार होते तर दिल्लीला अधिवेशनाला जाण्याआधी मुंबईमध्ये सुद्धा बरेच कार्यकर्ते पदाधिकारी जे आहेत तर ते त्यांची भेट घेण्यासाठी येत होते आणि अशाच प्रकारची सांत्वनास्पद भेट जी आहे तर ती त्यांची आता पुण्यातले काही नेते जे आहेत किंवा पुण्यातले जे कार्यकर्ते आहेत तर ते सुद्धा घेण्यासाठी यायची शक्यता वर्तवली जाते आणि त्यामुळेच शरद पवार यांच्या या जे मोदीबागेतलं निवासस्थान आहे तर त्याच्या इकडे आपल्याला सगळे त्यांचे बॉडीगार्ड असतील पोलीस असतील तर हे सुरक्षारक्षक आहेत तर ते सगळे इकडे या परिसरामध्ये थांबलेले पाहायला मिळतात। तर आत्ता इकडचं हे झाल्यानंतर म्हणजे बऱ्याच कार्यकर्त्यांशी ते भेटतील त्यांच्या गाठीभेटी घेतील आणि त्यानंतर पुन्हा एकदा शरद पवार हे बारामतीकडे रवाना होतील असं सुद्धा सांगितलं जात आहे। आजच ते मुंबईवरून पुण्याकडे आले होते आणि मुंबईवरून आता पुण्यात आल्यानंतर बऱ्याच जणांच्या गाठीभेटी घेऊ शकतात कारण आपण पाहिलं की मुंबईमध्ये सुद्धा अशाच प्रकारच्या त्यांच्या गाठीभेटी ज्या आहेत त्या सुरू होत्या आणि त्यामुळे पुण्यामध्ये सुद्धा आज बरेच जण त्यांच्या भेटीसाठी येऊ शकतात। खरं तर 10:30 नंतर साधारण 11:30-12 वाजता ते पुण्यातील त्यांचं जे हे निवासस्थान आहे तर तिथे पोहोचलेले होते आणि इथून आता पुन्हा एकदा ते उद्या बारामतीसाठी निघणार आहेत। त्यांनी त्यांचा दिल्ली दौरा जो आहे तो रद्द केलेला आहे आणि दिल्ली दौरा रद्द करून ते पुण्यात आलेत आणि पुण्यातून पुन्हा एकदा बारामतीमध्ये जातील कारण अजित पवार यांचं निधन झाल्यापासूनच शरद पवार यांच्या बऱ्याच जणांकडून गाठीभेटी घेतल्या जात आहेत आणि त्यामुळेच जे महत्त्वाचे लोक आहेत तर ते अजूनही येत आहेत भेटीगाठी घेत आहेत। त्यामुळे ते पुन्हा एकदा मुंबईवरून पुणे आणि पुण्यातून आता बारामतीसाठी उद्या रवाना होताना पाहायला मिळतील। कॅमेरा पर्सन अजय गांगुडेसह मी मोना यनपुरे, सिविक मिरर।